Hello friends, welcome to today's English grammar session. इंग्रजी शिकताना आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो, एकाच अर्थाचं वाक्य वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येतं का? While learning English, we often wonder, can the same meaning be expressed in different ways? Yes, होय, अगदी शक्य आहे. Absolutely. यालाच म्हणतात सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस. दिस इज कॉल्ड सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस. फ्रेंड्स, द ॲबिलिटी टू प्रेझेंट द सेम मीनिंग इन डिफरंट वेज इज व्हॉट वी कॉल सिंथेसिस. एकाच अर्थाला वेगवेगळ्या प्रकारे मांडण्याची ताकद म्हणजेच सिंथेसिस. यु नो, बोर्ड एक्झाम असो किंवा परीक्षा, सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस हा नेहमी विचारला जाणारा विषय आहे. वेदर इट इज अ बोर्ड एक्झाम और कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस इज ऑलवेज an important topic. That's why today we are going to learn about the simple sentence, which in Marathi is called केवल वाक्य किंवा साधे वाक्य म्हणतात. First, we'll understand exactly how many types of sentences there are. प्रथम आपण नेमके वाक्यांचे प्रकार किती आहेत हे समजावून घेऊ. How many types of sentences are there? वाक्यांचे प्रकार आपण 3 घटकामध्ये समजून घेऊ. A, अकॉर्डिंग टू फंक्शन, म्हणजेच उद्देशानुसार. देर इज फर्स्ट डिक्लरेटिव्ह सेंटेन्स, माहिती सांगणारे वाक्य. फॉर एक्झाम्पल, राम इट्स अ मँगो. सेकंड, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्न विचारणारे वाक्य. वेअर आर यू गोईंग. थर्ड, इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञा, विनंती, सल्ला देणारे वाक्य. फॉर एक्झाम्पल, प्लीज ओपन द विंडो. फोर्थ, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, तीव्र भावना, आश्चर्य व्यक्त करणारे वाक्य. फॉर एक्झाम्पल, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर. दुसरा घटक आहे अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर, रचनेनुसार. नंबर 1, सिंपल सेंटेन्स, साधे वाक्य, यालाच आपण केवल वाक्य म्हणतो. फॉर एक्झाम्पल, शी इज रीडिंग अ बुक. सेकंड, कंपाऊंड सेंटेन्स, यालाच संयुक्त वाक्य म्हणतात. फॉर एक्झाम्पल, शी इज रीडिंग अ बुक अँड हर ब्रदर इज प्लेइंग आउटसाइड. थर्ड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, यालाच मराठीमध्ये मिश्र वाक्य म्हणतात. फॉर एक्झाम्पल, शी इज रीडिंग अ बुक बिकॉज शी हॅज अन एक्झाम नेक्स्ट वीक. तिसरा घटक आहे टोन, वाक्याचा भाव. यामध्ये ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. फॉर एक्झाम्पल, आय लाईक मँगोज. आणि दुसरा प्रकार निगेटिव्ह सेंटेन्स, नकारात्मक वाक्य. फॉर एक्झाम्पल, आय डू नॉट लाईक मँगोज. मित्रांनो, हे समजून घ्या, ॲफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस हे स्ट्रक्चर म्हणजे रचनेवर किंवा फंक्शन म्हणजेच उद्देशावर अवलंबून नसून ते फक्त वाक्याचा भाव म्हणजेच टोन दाखवतात. उदाहरणार्थ, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स, ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये वाक्य असं होईल, ही प्लेज फुटबॉल. आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये हेच वाक्य होईल, ही डज नॉट प्ले फुटबॉल. नंबर 2, सिंपल सेंटेन्स, शी इज सिंगिंग, हे ॲफर्मेटिव्ह वाक्य झालं. आणि निगेटिव्ह मध्ये शी इज नॉट सिंगिंग. थर्ड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, ॲफर्मेटिव्ह मध्ये I went to bed because I was tired.
निगेटिव्ह मधील सेंटेन्स. आय डिड नॉट गो टू बेड बिकॉज आय वॉज नॉट टायर्ड. इन शॉर्ट, ॲफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह हे वाक्याचा स्वभाव म्हणजे टोन दाखवतात. तर सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स हे रचना म्हणजे स्ट्रक्चर दाखवतात आणि डिक्लरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, इम्परेटिव्ह व एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस हे उद्देश म्हणजेच फंक्शन दाखवतात. फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न 5 types of simple sentences from the topic synthesis of sentences. I will explain 5 more types in part 2. आज आपण फक्त सिंपल सेंटेन्सचे 5 प्रकार शिकणार आहोत आणि राहिलेले 5 प्रकार मी पार्ट 2 म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी चर्चा करणार आहे. सो लेट्स लर्न व्हॉट इज सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स म्हणजेच एकच स्वतंत्र विचार असलेलं वाक्य होय. फॉर एक्झाम्पल, ही इज प्लेइंग क्रिकेट. सेकंड एक्झाम्पल, द सन इज शायनिंग. हे वाक्य छोटे, थेट आणि एकाच कल्पनेवर आधारित असते. ऑल्दो टुडेज मेन टॉपिक इज द सिंपल सेंटेन्स, I will also explain simple, compound and complex sentences through a diagram. मित्रांनो, जरी आजचा आपला विषय सिंपल सेंटेन्स असला तरी मी आज तुम्हाला सिंपल, कंपाऊंड व कॉम्प्लेक्स म्हणजेच केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ही डायग्रामच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. प्रथम आपण सिंपल सेंटेन्स घेऊ. एक्झाम्पल घेऊ. आय वॉश माय हँड्स. आता या वाक्यामध्ये बघा, एकच मेन क्लॉज आहे म्हणजे एकच व्हर्ब आहे, त्यामुळे या वाक्याला आपण केवल वाक्य म्हणतो. दुसरा प्रकार कंपाऊंड सेंटेन्स. एक्झाम्पल, आय वॉश माय हँड्स and I take my breakfast. तर या वाक्यामध्ये 2 मेन क्लॉज आलेले आहेत. आय वॉश माय हँड्स हा एक क्लॉज झाला. आय टेक माय ब्रेकफास्ट हा दुसरा क्लॉज झाला, मेन क्लॉज. आणि या 2 मेन क्लॉजना अँड म्हणजे हे कंजंक्शन आलं. तर कंजंक्शनने ह्या 2 मेन क्लॉजला एकत्र आणलेलं आहे आणि त्यामुळे 2 वाक्यांचं एक वाक्य बनलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या वाक्यरचनेला आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. तिसरा प्रकार आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. यालाच आपण मिश्र वाक्य म्हणतो. उदाहरण, आय वॉश माय हँड्स बिफोर आय टेक ब्रेकफास्ट. आता या वाक्यामध्ये बघा, इथे सुद्धा 2 वाक्य आहेत आणि त्या 2 वाक्यांना एकत्र आणण्याचं काम बिफोर हे जे सबऑर्डिनेट कंजंक्शन म्हणतो त्याने 2 वाक्यांना एकत्र आणलेला आहे. 2 वाक्य कोणती आहेत? आय वॉश माय हँड्स हे एक वाक्य झालं. आय टेक ब्रेकफास्ट हे दुसरं वाक्य झालं. म्हणजेच एक मेन क्लॉज सोबत सबऑर्डिनेट क्लॉज आणि बिफोर हे सबऑर्डिनेट कंजंक्शन झालेलं आहे. एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की सिंपल सेंटेन्समध्ये एकच मेन क्लॉज असतो. कंपाऊंड सेंटेन्समध्ये मेन क्लॉज प्लस मेन क्लॉज अशी रचना असते आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. In this video, we are going to learn 5 ways to transfer 2 given sentences or complex and compound sentences into simple sentences. म्हणजेच 2 वाक्ये दिलेली असतील किंवा कॉम्प्लेक्स व कंपाऊंड वाक्ये दिलेली असतील तर त्या वाक्यांचं
सिंपल सेंटेन्समध्ये रूपांतर कसं करायचं असतं याविषयी आपण 5 प्रकार समजून घेणार आहोत. पहिला प्रकार आहे प्रेझेंट पार्टिसिपल. यामध्ये आपण बीइंगचा वापर करून सिंपल सेंटेन्स तयार करणार आहोत. एक उदाहरण घेऊ. ही इज वीक. दुसरं वाक्य आहे ही कॅनॉट वॉक. या 2 वाक्यांना आपल्याला एकत्र आणायचे, म्हणजे 2 वाक्यांचं एक वाक्य बनवायचं आहे. आता ही 2 स्वतंत्र वाक्य आहेत. ही इज वीक, तो अशक्त आहे, आणि दुसरं वाक्य ही कॅनॉट वॉक, तो चालू शकत नाही. आता आपला नियम असा आहे, जर वाक्यात एम, इज, आर, वॉज, वेअर असेल तर त्यांच्याऐवजी बीइंग वापरून वाक्य एकत्र करणे. आता या नियमाचा वापर करून आपण हे वाक्य तयार करू. कारण दिलेल्या उदाहरणामध्ये इज आलेला आहे, म्हणून वाक्याची सुरुवात अशी होईल, बीइंग वीक ही कॅनॉट वॉक. म्हणजेच आपण इथे 2 वाक्यांचं एक वाक्य तयार केलेलं आहोत. सिंपल सेंटेन्स तयार झालेला आहे. दुसरं उदाहरण घेऊ. शी इज इंटेलिजंट हे एक वाक्य झालं. दुसरं वाक्य शी सॉल्व द पझल क्विकली. आता आपल्याला वरील नियमाचाच वापर करून हे वाक्य तयार करायचं आहे. आता पहिल्या वाक्यामध्ये इज आलेला आहे, त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की आपण सुरुवातीला बीइंग वापरणार आहोत. म्हणजे वाक्य असं तयार होईल, बीइंग इंटेलिजंट शी सॉल्व द पझल क्विकली. वरील दोन्ही वाक्य तुम्हाला समजलेली असतीलच. अधिक सरावासाठी म्हणून मी 2 वाक्य देतो. पहिलं उदाहरण, ही वॉज टायर्ड. त्यातलं दुसरं वाक्य, ही वेंट टू बेड अर्ली. दुसरं उदाहरण, द वेदर वॉज कोल्ड. त्यातलं दुसरं वाक्य, वी स्टे इनडोअर्स. आता आपण दुसरा प्रकार समजून घेऊ, पास्ट पार्टिसिपल. उदाहरणार्थ, आय रेड द बुक, आणि दुसरं वाक्य, आय रिटर्न इट टू द लायब्ररी. आता ही 2 वाक्य आपल्याला एकत्र करायची आहेत, म्हणजेच सिंपल सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं आहे. तर याचा नियम असा आहे, एका क्रियेनंतर दुसरी क्रिया केली असेल तर हॅव्हिंग प्लस V3 वापरून वाक्य एकत्र करणे. आता या दिलेल्या नियमाप्रमाणे आपण वाक्य समजून घेऊ. एका क्रियेनंतर दुसरी क्रिया. आता पहिली क्रिया कोणती झाली आहे, तर आय रेड द बुक ही पहिली क्रिया झाली. आणि दुसरी क्रिया कोणती आहे, आय रिटर्न इट टू द लायब्ररी. म्हणजे पुस्तक वाचून झाल्यानंतर ते ग्रंथालयामध्ये परत केलं गेलं. तर अशा वेळेला आपण हॅव्हिंग प्लस V3 चा वापर करणार आहोत. बघा कसं होणार. हॅव्हिंग रेड द बुक, आय रिटर्न इट टू द लायब्ररी. लक्षात आलं असेल तुमच्या की पहिल्यांदा आपण हॅव्हिंग रेड म्हणजे हॅव्हिंग प्लस V3 घेतलं. त्यानंतर जो ऑब्जेक्ट आहे द बुक ते शब्द घेतले, आणि त्यानंतर करता आता एकच आहे म्हणून आय म्हटलं, आणि दुसरं वाक्य आहे तसं लिहिलं, रिटर्न इट टू द लायब्ररी. म्हणजे या वाक्यामध्ये फक्त एकच क्रियापद आलेलं आहे, ते म्हणजे रिटर्न. त्यामुळे हे वाक्य सिंपल सेंटेन्स झालेलं आहे. दुसरं उदाहरण घेऊ आणि समजून घेऊ. शी फिनिश्ड हर होमवर्क हे पहिलं वाक्य. शी वेंट आउट टू प्ले. आता ही 2 वाक्य दिलेली आहेत. 2 वाक्य म्हटल्यानंतर 2 वर्ब आली. पहिल्या वाक्यामध्ये फिनिश्ड हे वर्ब झालं, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये वेंट हे वर्ब झालं. मग आपल्याला सिंपल सेंटेन्स बनवायचे,
आणि सिंपल सेंटेन्स म्हटल्यानंतर एकच वर्ब येतं आणि म्हणून आपण काय करणार आहोत तर पास्ट पार्टिसिपलचा वापर करणार आहोत, हॅव्हिंग प्लस पास्ट पार्टिसिपल. मग वाक्य असं होणार, पहिली क्रिया कोणती झाली आहे तर फिनिश हर होमवर्क, आणि दुसरी क्रिया कोणती झालेली आहे तर खेळायला गेली. आणि म्हणून वाक्य असं होईल, हॅव्हिंग फिनिश्ड हर होमवर्क शी वेंट आउट टू प्ले. अजून एक तिसरं वाक्य समजून घेऊ. आय सॉ द मूव्ही आणि दुसरं वाक्य आय रेकमेंडेड इट टू माय फ्रेंड्स. आता यामध्ये बघा आपण हॅव्हिंग प्लस V3 चा वापर करून सिंपल सेंटेन्स तयार करणार आहोत. वाक्य असं होईल, हॅव्हिंग सीन द मूव्ही आय रेकमेंडेड इट टू माय फ्रेंड्स. मला वाटतं वरील नियम आणि दोन्ही उदाहरणं अधिक समजलेली असतील. तुमच्या सरावासाठी म्हणून मी 2 वाक्य देतो. पहिलं वाक्य आहे ही कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, त्यातलं दुसरं वाक्य ही सबमिटेड इट टू द टीचर, आणि दुसरं वाक्य दे एट लंच, आणि त्यातलं दुसरं वाक्य दे टूक अ नॅप. तिसरा प्रकार आपण समजून घेऊ. जर वाक्यात गती व्यक्त करणारी क्रियापदे असतील तर पहिल्या वाक्यातील क्रियापदाला ING प्रत्यय लावून. उदाहरण घेऊ आणि नियम समजून घेऊ. ही जम्प्ड अप हे पहिलं वाक्य, दुसरं वाक्य ही रॅन अवे. आता बघा दिलेलं उदाहरण आणि नियम हे समजून घेऊ. वाक्यात गती व्यक्त करणारी क्रियापदे असतील. आता गती व्यक्त करणारी क्रियापदे आहेतच, जम्प्ड आणि रॅन अवे. तर पहिल्या वाक्यातील क्रियापदाला ING प्रत्यय लावून, म्हणजे आता पहिलं क्रियापद कोणतं आहे तर जम्प मारण्याचं, आणि त्यामुळे हे वाक्य असं होईल, जम्पिंग अप ही रॅन अवे. दुसरं उदाहरण समजून घेऊ म्हणजे आपल्याला हा नियम अधिक समजेल. ही ओपन द डोअर हे पहिलं वाक्य, दुसरं ही एंटर्ड द रूम. तर या वाक्यामध्ये गती व्यक्त करणारं क्रियापद म्हणजे पहिलं कोणतं आहे तर ओपन आहे, ओपन, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये एंटर्ड आहे. तेव्हा पहिली क्रिया कोणती झाली, दरवाजा उघडण्याची, आणि म्हणून आपण काय करणार त्या पहिल्या क्रियापदाला ING लावणार. म्हणजे वाक्य कसं होणार, ओपनिंग द डोअर ही एंटर्ड द रूम. मला वाटतं हे 2 उदाहरणांच्या सहाय्याने तुम्हाला नियम अधिक समजला असेल. अधिक सरावासाठी म्हणून 2 वाक्य मी देतो. आय पॅक्ड माय बॅग, त्यातलं दुसरं वाक्य आय लेफ्ट फॉर स्कूल. दुसरं वाक्य शी पिक्ड अप द फोन, त्यातलं दुसरं वाक्य शी कॉल्ड हर फ्रेंड. चौथा नियम समजून घेऊ. शब्दांचा विशेषणासारखा वापर करून वाक्य एकत्र करणे. उदाहरणार्थ, शी फाउंड अ डॉग हे पहिलं वाक्य, दुसरं वाक्य द डॉग वॉज ब्लॅक. बघा आता नियम काय सांगितलेला आहे की शब्दांचा विशेषणासारखा वापर करून वाक्य एकत्र करणे, आणि म्हणून आपण या नियमानुसार सिंपल सेंटेन्स या 2 वाक्यांचं करणार आहोत. शी फाउंड अ ब्लॅक डॉग. मला वाटतं हे उदाहरण समजलं असेल. अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे अधिक लक्षात येईल. आय मेट अ बॉय हे पहिलं वाक्य, आणि दुसरं वाक्य ही वॉज टॉल. शब्दांचा विशेषणासारखा वापर करून आपण कसं करणार, आय मेट अ टॉल बॉय. अधिक सरावासाठी म्हणून 2 वाक्य देतो. दे सॉ अ हाऊस हे पहिलं वाक्य, दुसरं वाक्य इट वॉज ओल्ड, आणि दुसरं उदाहरण ही बॉट अ कार, आणि त्यातलं दुसरं वाक्य
इट वॉज रेड. शेवटचा नियम समजून घेऊ. अँडचा वापर करून दोन सिंपल सेंटेन्स एकत्र करणे. उदाहरणार्थ, सुरेश प्लेड क्रिकेट आणि दुसरं वाक्य, गणेश प्लेड क्रिकेट. नियम काय सांगितलेला आहे, तर अँडचा वापर करून दोन सिंपल सेंटेन्स एकत्र करणे. आपल्या लक्षात येत असेल बघा, सुरेश प्लेड क्रिकेट, गणेश प्लेड क्रिकेट. आता या दोन वाक्यामध्ये कर्ते जे आहेत ते वेगवेगळे आहेत आणि म्हणून आपण काय करणार, अँडचा वापर करून ही दोन वाक्य एकत्र करणार. म्हणजे कशी बघा, सुरेश अँड गणेश प्लेड क्रिकेट. दुसरं उदाहरण घेऊ. सुप्रिया कॅन डान्स. दुसरं वाक्य, शी कॅन स्विम. आता या दोन वाक्यांमध्ये आपल्या लक्षात येत असेल की ते डान्स आणि स्विम म्हणजे व्हर्ब जी आहेत ती वेगळी आहेत. पहिल्या वाक्यामध्ये कर्ते वेगळे होते, आता मात्र या वाक्यामध्ये दोन क्रियापद वेगळी दिसत आहेत. आणि म्हणून आपण वरील जो नियम आहे अँडचा वापर करून दोन सिंपल सेंटेन्स एकत्र करणे, तर त्याचा वापर आपण कसा करणार, तर सुप्रिया कॅन डान्स अँड स्विम. मला वाटतं वरील दोन उदाहरणं तुमच्या लक्षात आली असतील. सरावासाठी म्हणून दोन वाक्य देतो. पहिलं वाक्य, पहिलं उदाहरण, दे सिंग हॅपीली. त्यातलं दुसरं वाक्य, दे डान्स हॅपीली. आणि दुसरं उदाहरण, वी प्ले एव्हरी डे. त्यातलं दुसरं, वी स्टडी एव्हरी डे. So friends, today we have studied 5 types of simple sentences from the topic synthesis of sentences. I will explain 5 more types in part 2nd. If you understand this well, your grammar will become very strong. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you for watching. See you in the next video. Thank you.